आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिघडत जाणार आहे। कारण प्रधानमंत्री मोदींच्या कारकिर्दीमध्ये भारताला एकही मित्र नाही सच्चा, लक्षात घ्या। शेजारच्या राष्ट्रातही मित्र नाहीत आणि बाहेरही मित्र नाहीत। जे मित्र होते ते आपण गमावलेले आहेत। अशा वेळेला मोदींना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागतंय। पण 27 दिवस का लागले? ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली, बिघडत गेली, तेव्हाच त्याने सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलवायला हवी होती। त्या बैठकीला त्याने स्वतः उपस्थित राहायला हवं होतं। त्यानंतर राज्याचे सर्व मुख्यमंत्री, याशिवाय राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, बरं का, फूड सप्लाय, सिव्हिल सप्लाय, हे जे मंत्री आहेत त्यांच्याशीही त्यांनाही त्यांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती। आपण देशाचे नेते आहात, आपण एका राज्याचे किंवा एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहात मोदीजी। पण आज तुम्ही देशाला रॉकेलच्या रांगेत उभं करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताय। ठीक आहे, बघू चर्चेतून काय निष्पन्न होत आहे। रेशन कार्ड धारकांना 3 लिटर केरोसिन देण्याचा निर्णय देखील घेतला। याच्याकडे कसं पाहता? कारण स्टोर नाहीयेत, लोकांचा संभ्रम आहे, टीका पण होती या निर्णयावर। नाही, टीका करून उपयोग काय? टीका कोण करणार? अंधभक्त टीका करणार नाहीत। 3 लिटर रॉकेल हा त्यांच्यासाठी तीर्थच आहे। मोदी 3 लिटर रॉकेल देत आहेत, हे त्यांच्यासाठी हिंदुत्वाचं तीर्थ आहे। पण या देशातली सामान्य गोरगरीब जनता, मध्यमवर्गीय जनतेला सुद्धा आता यापुढे 3 लिटर रॉकेलवरती गुजराणा करावा लागत असेल तर देशावरती ही परिस्थिती आणि अवकळा फक्त मोदी राज्यामुळे आणि मोदींच्या चुकलेल्या नियोजनामुळे, नेतृत्वहीन कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। एनर्जी लॉकडाऊनच्या दिशेनं चाललेला आहे का? कारण आपण जी देशात परिस्थिती पाहतो की पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणतात की अफवांवर विश्वास ठेवू नका, मुबलक सगळा साठा उपलब्ध आहे, टंचाई नाही असं ते थेट म्हणतात। पेट्रोल आणि डिझेलची टंचाई आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता खरा तुरुंगामध्ये आहेत महाशय। दुसरे कोणी एखादे असे बुवा महाराज असतील की त्यांनी राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यावं, सरकारचा हात दाखवून। सरकारला हात असेल तर ठिकठिकाणी अस्वस्थता आहे, देशभरामध्ये लोक रांगेत उभे आहेत आणि मोदींनी ही भीती जास्त निर्माण केली। तुम्ही रॉकेलची टूम का काढलीत? मग 3 लिटर रॉकेलची टूम तुम्ही का काढली? तुम्ही रॉकेलची टूम काढल्यामुळे लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे। तुम्ही पेट्रोल आणणार कुठून? चीन सारख्या देशामध्ये, फ्रान्स सारख्या देशामध्ये साधारण 4 महिन्याचा साठा आहे पेट्रोल आणि डिझेलचा या क्षणी, 4 महिन्याचा, आणि आपल्याकडे 1 आठवड्याचाही साठा उरलेला नाही, ही माझी माहिती आहे दिल्लीतली। आणि तुम्ही कोणाला दिलासा देताय? तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन सत्य सांगायला पाहिजे। आता सरकारनं जाहीर केलेलं की 2 महिन्याचा साठा उपलब्ध आहे। आपण 2 महिन्यानंतर त्याच्यावर चर्चा करू। जर 2 महिन्याचा साठा उपलब्ध असेल, आता काही जहाजं आपली हॉर्मुझ समुद्र धुनीतून जी 4 जहाजं इराणच्या कृपेने सुटलेली आहे त्याच्यामुळे थोडी परिस्थिती ही बदललेली आहे। याच्यामध्ये भारताची डिप्लोमॅसी नसून इराणनं दाखवलेली भारतीयांच्या बाबतीमध्ये संवेदना आहे। सर, पण उत्पादन शुल्कात मोठी कपात केलेली आहे पेट्रोल डिझेलचा केंद्र सरकारनं। नाही, चांगली गोष्ट आहे, करावंच लागेल। बरं, दुसरं काय? पण आता राष्ट्रीय स्तरावरच्या विषयावर, राज्यातल्या विषयावर येऊया की जे अशोक खरात प्रकरण दिवसागणिक वाढते आणि रोज नवे गुन्हे दाखल होत आहेत। महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे ती संपूर्ण देशात इतकी मलिन झालेली आहे की राजकारणी आहेत, सगळे नामवंत आहेत आणि हे सगळे बुवाबाजीच्या नादी लागले। बुवाबाजीला प्रतिष्ठा नामवंतच देतात। सामान्य माणूस हा बुवाबाजीला प्रतिष्ठा देत नाही। सत्ताधारी, राजकारणी, उद्योगपती
मंत्री संत्री आमदार खासदार हेच अशा भोंदूगिरीला प्रतिष्ठा देतात. त्यांचं तिथे जाणं येणं वाढतं, त्यांचे पूजाविधी अघोरी कृत्य वाढतात. त्याच्यामुळे या बुवांना प्रतिष्ठा मिळते आणि ह्याच्यामध्ये एका पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही. हा सर्वपक्षीय अत्याचार आहे समाज जीवनावर. पण त्या गंभीर आरोप असे झाले आहेत की एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेमध्ये जे भाषण केलं त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांना इशारा दिला आहे की माझ्याकडेही बरीच माहिती आहे. हे बघा. राज का राज राज रहने दो. बघा हे त्यांना त्यांचे काय काही नेते काही ट्विट करतायत. करू द्या. पाणी का दिलं उद्धव ठाकरेंच्या सरकारनं, उद्धव ठाकरेंची बैठक जी ताजमहल झाली ती कशा बाबतीत होती, असे अनेक मुद्दे उपस्थित केले ज्या आहेत. विषयांबाबत आणि ज्या विषयांवरती मी विश्वास ठेवत नाही अशा बुवाबाजीवर भोंदूगिरीवर अंधश्रद्धेवर त्याच्यावरती मी कधी बोलत नाही. आणि आपण राज्यकर्ते आहात, शिंदे किंवा फडणवीस आपण राज्यकर्ते आहात. राज्यकर्त्यांनी अशा भोंदूबाबाच्या नादाला लागू नये हे मी म्हणतो. सध्या जे दिसतं आहे की हे जे कोणी खरात बाबा आहेत त्याला अशा प्रकारे महान बनवण्यामध्ये सध्याच्या सरकारमधल्या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांचा तेव्हाच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या आता ते डेप्युटी सीएम असतील या सगळ्यांचा वाटा आहे ना. म्हणजे एकनाथ शिंदे यांचा थेट संबंध सगळ्यांचा आहे. बघा मी असं म्हणतोय जे संविधानिक पदावर बसले आहेत, ज्यांनी घटनेची शपथ घेतलेली आहे त्या सगळ्यांनी अशा गोष्टींपासून लांब राहिलं पाहिजे, अजिबात लांब राहिलं पाहिजे आणि लोकांना एक आदर्श निर्माण करून दिला पाहिजे. आपण ज्या राज्याचं नेतृत्व करतो आहोत तो महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर पवनकुमार ठाकरे यांचा विचारांचा महाराष्ट्र आहे. आपण आपल्या भिंतीवर बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो लावताय महाशय. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कायम ढोंगबाजीला लाथाच मारलेल्या आहेत. तुमच्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये काय मतभेद आहेत असे की माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार? राज्यसभेच्या राऊतसाहेब, उमेदवार- ज्या काही अत्यंत चुकीच्या बातम्या. ज्या सुरस बातम्या सध्या बाहेर येत आहेत त्या नाही, खासदाराच्या बातम्या सुरस आहेत ना. त्या सुरस कथा बघा तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या छापताय, कोणीतरी माझ्याशी या विषयावर एक साधा फोन करून विचारलं का किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का? मुळात जी बैठक झाली असं म्हणतात त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो. मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो. आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही, आमदार खासदार मंत्री व्हायला आलो नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेता येईल, उत्तम संघटनेचं काम करता येईल या विचाराने मी या पक्षामध्ये सतत काम करणारा एक सामान्य शिवसैनिक आहे. जरी मला बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाचा नेता केला, अनेक वर्ष खासदार केला, तरीही मी स्वतःला एक शिवसैनिक मानतो. माझा दोष इतकाच आहे, मी माझी मतं परखडपणे मांडतो. हे सुद्धा मी बाळासाहेब ठाकरेंकडून 28 साली तुम्ही खासदार नसाल असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. मला असं म्हणतोय की या पक्षातलं माझं अस्तित्व वास्तव्य हे आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी नाही. माणसाला केव्हा तरी एखाद्या पदाचा निरोप घ्यावा लागतो, याची तुम्ही मानसिक तयारी ठेवली पाहिजे. कधीही आम्हाला असं वाटलं की माननीय उद्धव ठाकरे हे अजून 15 वर्ष मुख्य, दुर्दैवानं ते त्यांना कमी काळ मिळाला. नियतीच्या मनात काय आहे कोणी सांगू शकत नाही. म्हणजे आदित्य ठाकरे राज्यात फिरत नाहीत अशी नाराजी. 2029ला उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री असतील. का नसतील? आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू. आज आम्हाला गरज आहे, आम्हाला सगळ्यांना, आम्ही खासदार आहोत का आमदार आहोत का हे विसरून पक्षावर जे संकट आहे सध्या फोडाफोडीचं पळवापळीचं ते रोखून आम्हाला एक मजबूत संघटन उभं करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेसमोर जाणं आणि या सरकारविरुद्ध संघर्ष करणं ही आमची प्राथमिकता आहे. नाही, पण आदित्य राऊतसाहेब, ठाकरे जर तुम्ही राज्यात म्हणता फिरत नाही की अशी नाराजी व्यक्त केली 2029ला जाते. उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री असतील तर या मे मध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत त्यात उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि तीच तयारी 2029ची या मे महिन्यातल्या बघा, विधान परिषद निवडणुकीत असेल. नाही, एक लक्षात घ्या,
माननीय उद्धव ठाकरे जेव्हा 2019ला मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदार होते का? नव्हते. नाही. राजकारण समजून घेतलं पाहिजे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे. सुनित्राताई पवार डेप्युटी सीएम आहेत, आमदार होत्या का? होत्या का? नाही. आम्ही असं म्हणतो की आमचं यापुढलं सगळं काम जे आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं, हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता यावी, आम्ही सगळे मिळून, आणि नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावं, ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या तुम्ही काय गोष्टी सांगता या पानसट आणि अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला माझ्यासारख्या माणसाकडे वेळ नाही. तुमचे काही हितचिंतक सोशल मीडियावर अगदी ठामपणे असं सांगतायत की संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडणार, असं काही तुमचे हितचिंतकच सोशल मीडियावर त्यांना सांगू द्या ना, हे अनेक वर्ष सांगत असतील, पण मी माझ्या बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्षातच आहे आणि राहणार आहे ना. हा विचारही कधी माझ्या मनाला शिवला नाही. मी मगाशी म्हणालो की राज्यसभा खासदार किंवा लोकसभा खासदार होणे माझ्या जीवनाचं इप्सित कधीच नव्हतं आणि नाही, आणि राहणारही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस तुमचा मित्रपक्ष आहे, सुप्रिया सुळे त्या खासदार आहेत. त्यांनी असं म्हटलंय देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोळकरांचा वारसा समोर पुढे नेत आहेत, यावर काँग्रेसनं जोरदार प्रहार केला. नाही, मला माहीत नाही त्यांना तसं त्याच्यात गुण दिसले असतील फडणवीसांमध्ये, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. रावसाहेब, आदित्य ठाकरे राज्यात फिरत नाहीत अशी तुमच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. असं अजिबात नाही आहे, अशी कोणतीही नाराजी व्यक्त केलेली नाही. माझं बोलणं झालेलं आहे सगळ्यांशी. आदित्य ठाकरे हे सातत्यानं फिरत असतात. मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपण पाहिलं असेल, ते ठाण्याला होते, त्यानंतर कल्याण डोंबिवलीत गेले, ते नाशिकला गेले, संभाजीनगरला गेले, जात आहेत ना. पण एखाद्याला तुम्ही टार्गेटच करायचं म्हटल्यावरती मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काही करू शकता. नाही राऊत साहेब, एक आणखी एक महत्वाचा विषय आहे, राष्ट्रीय स्तरावरील राजकारणाचा विषय आहे की तुमचं इंग्रजी पुस्तक अनलाइकली पॅराडाईज हे 4 दिवसापूर्वी प्रकाशित झालं, ज्यात तुम्ही एक मोठा गौप्यस्फोट केला आहे की उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला तयार नव्हते, पण त्यांच्यासमोर ईडीची फाईल ठेवली गेली आणि त्यांचा राजीनामा घेतला गेला. त्यांचे काही व्यवहार यासाठी कारणीभूत होते. त्यांचे काही व्यवहार, त्यांचा कोणताही व्यवहार नव्हता, त्यांना धमकवण्यात आला. त्यांचा कोणताही तसा व्यवहार नव्हता. त्यांनी स्वतःचं राहतं घर विकलं आणि त्यांची मुलगी परदेशात आहे. अत्यंत कायदेशीर मार्गानं त्यांनी काही रक्कम मुलीला पाठवली. पण एखाद्याला आपल्याला कोंडीत पकडायचं आहे म्हटल्यावरती खोटे केसेस, खोटे गुन्हे दाखल करून फाईल्स तयार केल्या जातात. जसं माझी केली, अनिल देशमुखांची केली, नवाब मलिकांची केली, अनेकांची केली, तशी त्यांची करण्याचा प्रयत्न केला. केजरीवालची केली, मनीष सिसोदियाची केली, संजय सिंगची केली, हेमंत सोरेनची केली. अनेकांच्या अशा फाईल्स तयार करतात. आम्ही सगळे त्यांच्या दबावापुढे झुकलो नाही. माझ्यावर त्यावेळेला शिवसेना सोडण्याचा दबाव होता. हा दबाव कोणी आणला होता की तुम्ही मी त्या पुस्तकात लिहिलं आहे ना माझ्या, आणि त्या संदर्भात मी व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिलं की माझ्यावर शिवसेना सोडण्याचा दबाव आहे, आणि जे सरकार आम्ही आणलेलं आहे त्या सरकारची पाठराखण करू नका, उद्धव ठाकरेंची पाठराखण करू नका, आम्ही त्यांचा काटा काढू, तुम्ही मध्ये पडू नका, अशा प्रकारचा दबाव. आणि सगळ्यात आधी तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडा, हा त्यांचा माझ्यावर दबाव होता. निवड तुम्ही किती दबाव आणला तरी मी माझा पक्ष सोडणार. तुम्ही सोडली असती तर नक्कीच टळली असती. नक्कीच. त्यांनी तसं मला स्पष्ट सांगितलं की मोना, तुम्ही माझ्या पुस्तकात वाचलं असेल की ईडीच्या मुख्यालयात सुद्धा मला गेल्यावर तुम्ही ताबडतोब वर बोलून घ्या. ते आहे. वरून मला तेच सांगायचं होतं वरच्यांना की तुम्ही शिवसेनेशी संबंध तोडा. मुंबईच्या गुजरातीकरणाला वेग आलाय का? त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, दबावाला बळी पडले आणि त्याला तेव्हा राजीनामा द्यावा तुम्ही जे म्हणताय ना हा प्रश्न, लागला. काही हितचिंतक म्हणतात मी शिवसेनेतून बाहेर पडणार. या पक्षासाठी आम्ही घाम आणि रक्त आणि तुरुंगवास सर्व काही सहन केले. नाही, पण मग जगदीप धनखड या दबावाला बळी पडले, त्यांनी जो राजीनामा दिला. रावसाहेब, परळमध्ये एका उड्डाणपुलाच्या कामादरम्यान गुजराती फलक लावण्यात आल्यामुळे मुंबईच्या गुजरातीकरणाला वेग आलाय का?
असा प्रश्न विचारला जातो. बोला क्या आपका है? सर ममता बनर्जी ने जो है पहले फ्रूट और लॉकडाउन मूव की आशंका जताई है, क्या इससे बात तो उस पर दम लगता है. जिस तरह से बड़ी बड़ी कतार पेट्रोल, डीजल, रेशन और रॉकेल के लिए भी लगी है, केरोसिन के लिए, और जिस तरह से सरकार में जोरदार हलचल चल रही है, तो लगता है मोदी जी फिर एक बार 10-15 दिन के लिए डीजल और पेट्रोल की बचत करने के लिए लॉकडाउन लगा सकते हैं. सर जिस तरह से पीएम मोदी वेस्ट एशिया कॉन्फ्लिक्ट सीएम की बैठक करवा रहे, किससे सीएम की बैठक करवा रहे, क्या आपको लगता है लॉकडाउन आएगा? बहुत देर हो गई, ये बैठक करने में बहुत देर हो गई. मोदी के मन में कुछ ना कुछ इस प्रकार की बातें चलती रहती है, लोगों को धक्का तंत्र देने की. सर रोहित पवार बोल रहे हैं कि